नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मागील 31 डिसेंबर 2024 पासून वाल्मिक कराड अर्थात संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला एक प्रमुख आरोपी म्हणून ज्याच्यावरती आरोप ठेवण्यात आलेला आहे तो वाल्मिक कराड 31 डिसेंबर 2024 पासून कारागृहामध्ये आहे. या संबंधामध्येच वाल्मिक कराडला जामीन मिळावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये आज सुनावणी पार पडली आणि वाल्मिक कराडचा जामीन अर्ज आज फेटाळण्यात आला. तर दुसरी एक महत्वाची बाब आज घडलेली आहे ती म्हणजे आमदार आणि माजी मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट सुद्धा घेतलेली आहे. नेमकं काय घडलेलं आहे आज दिवसभरामध्ये हेच आपण जाणून घेणार आहोत आणि माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, आज वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. धनंजय मुंडेंनी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. आज दिवसभरात काय घडलंय? निश्चित राजरत्न जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे हे मागच्या अनेक दिवसांपासून राजकारणामध्ये पुन्हा एकदा सक्रिय पद्धतीने कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू होती. अगदी सुरुवातीला 9 डिसेंबर 2024 ला ज्यावेळी संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि 15 डिसेंबर 2024 ला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत होता. त्याच वेळी खरं तर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातच घेऊ नये अशी मागणी अगदी स्वराज्य पक्षाचे प्रमुख माजी राज्यसभा खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यापासून सगळ्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र प्रत्यक्षात धनंजय मुंडे यांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री धनंजय मुंडे झाले. मात्र धनंजय मुंडेंचे मंत्रिपद औट घटकेचं ठरल्याचं पाहायला मिळालं. कारण हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यानच संतोष देशमुख यांना कसं अमानुष पद्धतीने मारण्यात आलं, संतोष देशमुख यांची हत्या कशी अमानवीय पद्धतीने झाली, या सगळ्याचे फोटोग्राफ समोर आले आणि हे फोटोग्राफ समोर आल्यानंतर 3 मार्च 2025 ला धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा जो आहे तो दिला. ते खातं त्यानंतर अजित पवारांकडे गेल्याचं पाहायला मिळालं आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर काहीसे अज्ञातवासात धनंजय मुंडे हे गेल्याचे पाहायला मिळालेले होते. म्हणजे नाशिक जवळच्या इगतपुरीमध्ये जाऊन धनंजय मुंडे यांनी विपश्यनेची साधना केल्याचं देखील पाहायला मिळालं. ते कोणाशी बोलताना पाहायला मिळाले नव्हते. त्यानंतर रामकुंडला नाशिक जवळ एका कार्यक्रमाच्या निमित्ताने धनंजय मुंडे दिसले. तिथेही त्यांनी इशारा करून माध्यमांना बोलण्यास नकार जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर मग एक पक्षाचा मेळावा बीडमध्येच झाला. त्याच्यामध्ये त्यांनी 200 दिवसांची सगळी खतखत जी आहे ती अ, मांडली आणि त्यानंतर मग धनंजय मुंडे पुन्हा आपल्या मूळ रूपामध्ये जी काही त्यांची वक्तृत्व शैली आहे त्यामध्ये धनंजय मुंडे हे येताना पाहायला मिळाले आणि आता मागच्या अनेक दिवसांपासून पुन्हा एकदा धनंजय मुंडे हे सक्रिय पद्धतीने राजकारणामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. आज तर धनंजय मुंडे यांनी थेटपणे देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतलेली आहे आणि राजरत्न धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली म्हणून आपल्याला समजलं की ते दिल्लीमध्ये आहेत. मात्र आज सकाळी जवळपास 1 तास धनंजय मुंडे हे संसद भवन परिसरामध्ये होते अशी मिळालेली माहिती आहे, सूत्रांकडनं मिळालेली माहिती आहे. जवळ सकाळी 11 वाजता धनंजय मुंडे हे संसद भवन परिसरामध्ये पोहोचले. या 1 तासामध्ये धनंजय मुंडेंनी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचं जे आहे ते पाहायला मिळालं आणि आजचा दिवस यासाठी महत्वाचा आहे राजरत्न, की मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये म्हणजे आता अनेक जण म्हणतील छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करा, मात्र त्या खंडपीठाचं नाव अजूनही अधिकृतरित्या औरंगाबाद खंडपीठ असंच आहे. त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाच्या अनुषंगानं सुनावणी पार पडत होती. संपूर्ण देशमुख कुटुंबीय, वाल्मिकचे वकील, देशमुख परिवाराचे वकील हे सगळे मुंबई उच्च न्यायालयाच्या या औरंगाबाद खंडपीठामध्ये होते आणि औरंगाबाद खंडपीठानं वाल्मिक कराडचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे. ही घडामोड एका बाजूला घडत असताना धनंजय मुंडे हे दिल्लीत होते. आज दिवसभर माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू पाहत होती. अखेर तो राजीनामा झाला आणि या सगळ्यामध्ये आता धनंजय मुंडेंची वाईल्ड कार्ड एंट्री मंत्रिमंडळामध्ये होईल अशा चर्चा या अमित शहाच्या भेटीनं होताना पाहायला मिळतात. प्रत्यक्षात मात्र ही जी भेट होती याच्यामध्ये कुठली राजकीय चर्चा झाली नाही असं स्वतः धनंजय मुंडे जे आहेत ते सांगताना पाहायला मिळतात, की ह्या भेटीमध्ये काय कुठली राजकीय चर्चा झाली नव्हती. आम्ही म्हणजे अमित शहाना ते भेटले. त्यांनी असं ट्विट करत म्हटलंय, की आज नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री आदरणीय श्री अमित भाई शहा
यांची भेट घेऊन परळी वैजनाथ स्थित प्रभू वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याची विनंती केली. या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भातही चर्चा झाली. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे आजची ही भेट होती. अर्थात आता कोणत्या कारखान्याच्या अनुषंगाने ही भेट धनंजय मुंडेंनी घेतली, मग ते काय हे सगळं गुलदस्त्यामध्ये आहे. मात्र आज ही भेट झाल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय राजरत्न. संकेत, दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे जर मागील 12 डिसेंबर रोजी जर पाहिलं तर वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती सुनावणी झालेली होती. सुरुवातीला वाल्मिक कराडच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता, परंतु आज जर पाहिलं तर आज सरकारी वकिलांचा युक्तिवाद झालेला आहे आणि अखेर वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे जसं आता तू सांगितलेलं आहे की क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा जर पाहिलं तर आता त्या जागी माणिकराव कोकाटेंच्या जागी धनंजय मुंडेंची वर्णी लागणार अशी चर्चा आज दिवसभर जी आहे ती सुरू होती. आणि त्यावरती थेटपणे धनंजय देशमुख, जे की संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे. आज त्यांनी काय प्रतिक्रिया दिली? अगदी निश्चित राजरत्न, आपण या सगळ्यामध्ये अ, जर आपण बघितलं तर अ, अगदी सकाळपासून वेगवेगळी प्रतिक्रिया जी आहे ती उमटताना देखील पाहायला मिळत होत्या. सगळ्याच राजकीय मान्यवरांनी ज्या आहेत त्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या दिल्याचं पाहायला मिळालं. एकंदरीतच या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं राजरत्न तर हा. मुळामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या अनुषंगानं वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या उमटताना पाहायला मिळतच होत्या. अशामध्ये अनेक राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया देखील उमटताना पाहायला मिळाल्या आणि अखेर तो माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितपणे संकेत, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झालेला आहे, परंतु दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले 2 मंत्री अर्थात धनंजय मुंडेंचा राजीनामा झालेला आहे आणि त्याचबरोबर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झालेला आहे. परंतु दुसरी एक महत्वाची बाब संकेत, ती म्हणजे वाल्मिक कराड, जो की ज्यावेळी आज जामीन अर्जावरती सुनावणी झाली त्यावेळेस न्यायालयानं असं सांगितलेलं आहे की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि वाल्मिक कराड याच्या विरोधामध्ये सबळ पुरावे दिसत आहेत. आणि ज्या पद्धतीचे व्हिडिओ संतोष देशमुख यांना हालहाल करून मारण्यात आले होते, त्याचे व्हिडिओ पुरावे सुद्धा कुठेतरी न्यायालयाच्या पुढे आणण्यात आलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी आता वाल्मिक कराडचा जामीन अर्ज आणि त्याचबरोबर या घटनेचं गांभीर्य ओळखून न्यायालयानं कुठेतरी अर्थात जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळलेला आहे. खूप मोठा दिलासा कुठेतरी धनंजय देशमुख अर्थात संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मिळाल्याचं पाहायला मिळतं. अगदी निश्चित राजरत्न, आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जो निर्णय झाला, ज्या निर्णयाच्या अनुषंगानं देशमुख परिवाराला खऱ्या अर्थाने मोठा दिलासा मिळालेला आहे. अ, धनंजय देशमुख यांनी आज पहिल्यांदा एक अग्रेसिव्ह प्रतिक्रिया जी आहे ती या सगळ्यामध्ये मांडल्याचं पाहायला मिळालं. म्हणजे धनंजय देशमुख असं म्हटले की न्यायाच्या दिशेने पडलेलं हे पहिलं पाऊल आहे आणि आम्हाला आता न्याय मिळेल असं वाटतंय. यासोबतच त्यांना माध्यमांनी प्रश्न असा विचारला की धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळामध्ये एंट्री होऊ शकते. धनंजय मुंडे हे राज्याचे मंत्री होऊ शकतात असं बोललं जातंय. तुम्ही काय सांगाल? तुमची काय प्रतिक्रिया आहे? तर आज पहिल्यांदा धनंजय देशमुख हे अग्रेसिव्ह झाल्याचं पाहायला मिळालंय. ते असं म्हटले की वाल्मिकची टोळी कुणाच्या राजाश्रयाने चालत होती याचे संपूर्ण फुटेजेस माझ्याकडे आहेत. जर धनंजय मुंडे यांची पुन्हा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली तर 100 वाल्मिक कराड, 1000 खून, 1000 टोळ्या आणि शेकडो खून पडतील. अशी आक्रमक आणि उद्विग्न प्रतिक्रिया जी आहे ती धनंजय देशमुख यांनी दिल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय राजा. संकेत, काय वाटते? माणिकराव कोकाटेंचा राजीनामा झालेला आहे. धनंजय मुंडेंनी आज भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, जे की महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे. आणि ज्या घडामोडी घडतायत संकेत, कारण जर पाहिलं तर मागील वर्षभरापासून 1 वर्षाच्या पूर्वी धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता आणि जर पाहिलं तर आता नगरपालिकांच्या निवडणूक आहेत. धनंजय मुंडेंची कमबॅक होऊ शकतं का? त्यांची एंट्री मंत्रिमंडळामध्ये होऊ शकते? काय वाटतंय? अर्थात आता राजरत्न, जसं धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर अ, म्हणजे राष्ट्रवादीच्या कोट्यातनं कोण मंत्री होणार असं ज्यावेळी बोललं जात होतं, अनेक नावं समोर येत होती. मग बीडच्या प्रकाशराव सोळंकेंचं नाव येत होतं, विजयराव पंडितांचं नाव येत होतं, छगन भुजबळांचं नाव त्यावेळी येत होतं. अखेर छगन भुजबळांच्या पारड्यामध्ये मंत्रिपद धनंजय मुंडेंचं पडलं आणि छगन भुजबळ हे मंत्री झाल्याचं पाहायला मिळालं. तसं आता हे खातं पुन्हा एकदा अजित पवारांकडे आलेलं आहे. क्रीडा मंत्री म्हणजे आता अजित पवारांकडे मुख्यमंत्री, अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क विभागाबरोबरच क्रीडा मंत्रालयाचा जो आहे तो अतिरिक्त कार्यभार जो आहे तो असणार आहे. मात्र आता या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना सर्वस्वी हे ठरवायचं आहे. म्हणजे अजितदादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल
यांना ठरवायचंय की आता मंत्रिमंडळामध्ये कुणाला संधी द्यायची. कारण तशा 2 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत आणि त्यामुळं या सगळ्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर अजित पवारांना हे ठरवायचं आहे. आणि त्यामुळं आता अजित पवार कुणाची वर्णी लावतायत, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. मात्र धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळामध्ये पुन्हा वर्णी लागेल, अशा ज्या आहेत त्या चर्चा होताना पाहायला मिळतायत राजू. नक्कीच संकेत जर पाहिलं तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हालहाल करून हत्या करण्यात आली होती आणि यामधला प्रमुख आरोपी असणारा वाल्मिक कराड यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये त्याच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी झाली आणि आज त्याचा जामीन अर्ज जो आहे तो आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळलेला आहे. देशमुख कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालेला आहे. परंतु आता या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी कशा पद्धतीने पार पडते, अर्थात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी कशा पद्धतीने पार पडते, वाल्मिक कराड आणि त्याचे जे इतर साथीदार आहेत त्यांना काय शिक्षा होते, हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.